ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। कोरोना आणि लॉकडाऊनमध्ये महाराष्ट्रात बेरोजगारीनं उच्चांक गाठल्याचं अर्थ खात्यानं सादर केलेल्या अहवालात स्पष्टपणे दिसतंय। मुख्यमंत्री आणि अन्य महत्त्वाच्या मंत्र्यांसमोर अर्थ खात्याची परिस्थिती नेमकी काय आहे याचं सादरीकरण करण्यात आलं। त्यामध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर एप्रिल महिन्यात बेरोजगारी दर 5.8%वरून थेट 20.9%वर पोहोचला। त्यानंतर मे मध्ये हाच दर सुधारून 15.5%वर गेला। राज्यात पुनश्च हरिओम झाल्यानंतर जूनमध्ये 9.2%, जुलैमध्ये 3.9%पर्यंत पोहोचला। पण स्थानिक पातळीवर पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानं बेरोजगारीचा दर ऑगस्टमध्ये 6.2%वर गेला। लॉकडाऊन आणि अनलॉकच्या सततच्या बदलत्या भूमिकेमुळे राज्यात हे बेरोजगारीचं चित्र निर्माण झालंय। अर्थ खात्याच्या सादरीकरणात अजून कोणते मुद्दे नमूद करण्यात आले पाहूया। केंद्राकडून जीएसटी परतावा कमी आल्यानं आर्थिक संकटात भर। बेरोजगारी, नोकऱ्या जाणं ही राज्याच्या अर्थव्यवस्थेपुढची मोठी संकट। उद्योग सेवा क्षेत्र अजूनही अडचणीत, संकटातून बाहेर यायला वेळ लागणार। कृषी क्षेत्राला मात्र फारसा फटका बसलेला नाही। पुढील सण उत्सवांमुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळण्याची शक्यता आहे।